नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लवे सौवसामूणं समतारस का पान करो अनुभव रस का पान करो शांत रहो सहज सदा ही शांत रहो जो होता है वह होने दो होने को स्वीकार करो करतापन का भाव न लाओ निज हित का पुरुषार्थ करो दया करो पहले अपने पर आराधन से नहीं चिगो कुछ विकल्प यदि आए तो भी संबोधन समतामय हो. एक 4-5 वर्षाचा मुलगा होता, असं माझ्यासमोर बस. आणि त्याला डाकूंनी किडनॅप केलं. काय तर ते 7-8 डाकू होते. त्यांनी किडनॅप केलं आणि घेऊन गेले जंगलमध्ये. आणि त्याचे हातपाय बांधलेले, त्याच्या तोंडावर बांधलेलं, आणि त्याला प्रत्येक जण मारत होता. ते 8 गुंडांपैकी जे कोणी होते ते. एक बुक्क्या मारताय, एक तोबाडीत मारताय, एक काठीनी मारताय. किती वर्षाचा मुलगा? 8 वर्षाचा. एक 7-8 वर्षाचा मुलगा. तो मुलगा त्याच्यातून कसं सुटणार? त्याला त्याचं दुःख कसं सांगणार? काय त्याचा उपाय काय बाहेर पडण्याचा? त्याची तुम्हाला दया वाटते. मग त्यांनी घटवलं वर्णिचिन्नी की तो 8 वर्षाचा मुलगा नाही, तो तुम्ही आहे. आणि तुम्हाला ते 8 डाकू पकडलेत, म्हणजे 8 कर्म पकडलेत. आणि काय करतायत ते बघितलं का? चिदायतांचं नाटक केलेलं त्यांनी. काय केलं होतं? मुक्ती सोपान. मग त्याच्यामध्ये त्यांनी तेच दाखवलं ना. 8 कर्म त्याला पकडतायत आणि सगळीकडनं मारतायत. मग तसंच सांगितलं इथं पण. आपल्या जीवाला काय केलंय हो? सगळ्या कर्मांनी पकडलंय आणि सगळीकडनं उदय येत आहेत, म्हणजे तुम्ही त्रस्त आहे त्याच्यामध्ये. मग तुम्हाला कोण त्यातनं बाहेर काढणार? कोण तुमची दया करणार? कोण तुम्हाला सोडवणार? त्या मुलाबद्दल आपल्याला कळवळा वाटतोय की किती इथं बिचारा पाप. आपण पण बिचारे आहे का असं वाटतंय का? म्हणून काय सांगितली लाईन? दया करो पहले अपने पर. एवढं छान वाटलं ना ते जेव्हा आता मी सामायिकात घेतला विषय तो. तर आपल्याला आपली दया नाही आहे. का नाही आहे? कसं नाही आहे? बरोबर. अजून सांगा, दया का करत नाही? तुम्ही स्वतःवर का दया करत नाही? कसं करत नाही? सवय झाली. दुसऱ्याचा विचार करायची सवय आहे. बर. दया करायला टाइमच नाही म्हणते. दया करो पहले अपने पर आराधन से नहीं चिगो म्हटलं ना. म्हणजे काय सांगायचंय की हा जीव काय करतोय? बाहेरच्या सगळ्यावर दया करायला जातोय, पण हे कळत नाहीये की स्वतःसाठी अदया केली आहे ह्याने. म्हणजे काय केलं माहिती का? तुम्ही स्वतःचा वेळ दिला सगळा दुसऱ्याला, आणि याच्या निमित्तात आयुष्य संपलं. वय वर्ष किती आहे? 90 क्रॉस. आणि आता काय करायचं? इथून पुरुषार्थ तर करू शकत नाहीये, तर सगळा वेळ आपला घालवलाय पराच्या निमित्तात, तर इथून जाणार कुठं? नरक निगोदादी गतीमध्ये, तिर्यंच गतीमध्ये. काय केली दया तुम्ही? म्हणजे स्वतःला नरकात टाकतोय आपण दुसऱ्याची दया करून, म्हणजे स्वतःची अदया करून. दुसऱ्याची दया करून असं नाही म्हणायचंय, त्याच्या मागं आपली अदया आहे. म्हणजे आपण आपली दया कशी करणार? केव्हा होणार दया आपली आपल्यावर?
जेव्हा आपण स्वतःला वेळ देणार तेव्हा. किती वेळ देता? मम्मीला वेळ आहे, पोराला वेळ आहे, सगळ्या फॅमिलीला वेळ आहे, पण आपल्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. कोण आपल्याला वाचवणार आहे या दुःखातून? मग म्हणून सांगितलं दया करो पहले अपने पर. पहिल्यांदा स्वतःची दया करा. धर्म समजून हा फायदा आहे आपल्याला. आपण दुसऱ्याची दया करायला जातोय, दुसऱ्याला धर्म शिकवायला जातोय, धर्माला लावायला जातोय. माझी काय दया केली मी त्याच्यामध्ये? त्यातून स्वतः त्या धर्मापासून च्युत होतोय. म्हणून सांगितलं दया करो पहले अपने पर, आराधन से नहीं चिगो. आपण स्वतःची आराधना सोडून दुसऱ्याची दया करायला जातोय, त्यामुळं ते चुकीचं आहे. तसं व्हायला नको. पशु पक्षी असतात ते दिसतं आपल्याला की आपल्या पिल्लांवर किती त्यांचं प्रेम असतं. असं दाखवलं ना परवा काहीतरी की ते पाऊस आलं तर काय केलं, त्या बदकांनी आपली पंख उलटी केली आणि त्याच्या आतमध्ये सगळ्या पिल्लांना बसवलं पाठीवर आपल्या. म्हणजे त्या ह्याच्यातनं जाताना, पाण्यातनं जाताना जायचं होतं तर तिथनं त्यांनी सगळ्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेतलं. इवन पक्षी झाडावर बसलेले असतात ते सुद्धा, म्हणजे आपल्या पिल्लांवर ते पण दया करतायत. ते काय त्यांना शिकवावं लागलं नाही आहे, उपजत आहे ते. दुसऱ्यावर दया करायचं ज्ञान सगळ्याला आहे, स्वतःवर ते शिकवावं लागते. म्हणजे आपली गोष्ट आपल्याला शिकवावं लागायला लागलं म्हणजे किती काय म्हणायचं, खेदाची गोष्ट आहे. म्हणजे हे अज्ञान आपल्याला नियमाने दुर्गतीला नेणार आहे. म्हणून सांगतायत काय, दया करो पहले अपने पर. स्वतःवर अशी दया करा की ज्याच्यातून आपल्याला आपला मोक्ष मार्ग प्रशस्त करता येईल, आपल्याला आपलं सुख मिळेल. म्हणजे आपण काय करतोय, नरकाला कसं जातो माहिती आहे? काय झालं, 2 माकडं होती. ते पुण्यासराव कथाकोश आहे ना, त्याच्यामध्ये स्टोरी आली होती. तर त्यात सांगितलं की दोघांचं पूर्वभावापासून वैर होतं, अनेक भावापासून. आणि त्यात ते दोघं जण जन्मले कुठं, ह्याच्या पहाडावर, शिखरजीच्या पहाडावर जन्मले. आणि तिथल्या जंगलमध्ये ते एकमेकांना परत भेटले आणि परत मारामारी करतायत. आणि झालं काय तिथं की परत दोघांच्यात युद्ध छेडल्यासारखं झालं आणि इतकं मारलं एकमेकांनी की दोघं मरणासन्न झाले होते. आणि भांडाभांडीमध्ये खूप दूरवर पडले दोघं एकमेकांपासून. एक तिथं पहाडाच्या जवळ पडला, एक दूर जाऊन पडला खूप. आणि नेमकं त्यातल्या एका माकडाला मुनिराज भेटले आणि मुनींना कळालं की ह्याचा शेवटचा समय आहे, त्याला संबोधन मिळालं. तिथंच जवळ दुसरं माकड पडलेलं पण त्याचा जीव गेला त्याच्यामध्ये आणि तो दुर्गतीला गेला वैराच्या परिणामाने. आणि याला संबोधन मिळालं तर सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. कसं होत असतंय म्हणजे इतकं सहज का, कारण तिथं तोडलं ना तेवढा उपदेश पण इतका पॉवरफुल असतो. त्यांचे 4 शब्द मिळाले तरी सुद्धा तुम्ही लगेच स्वतःकडे येऊ शकतात. आणि मग असं त्याला संबोधन मिळालं आणि तो जीव तर मार्गस्थ झाला. तो दुसऱ्या भवामध्ये मुनी होतो. म्हणजे जाऊन आता कुठून जर देवगतीला जाऊन आला असेल वगैरे तर पुढच्या भवामध्ये मनुष्य होऊन मुनी झाला. ध्यानाला उभारला की हा माकड आला दुसरीकडनं, माकडाचा जीव वेंतर वगैरे झाला आणि पुन्हा पूर्वीचं वैर फेडायला पुन्हा तिथं उपसर्ग केलं. आता कोण कोणाला वाचवणार सांग? त्यामध्ये त्याचा उपसर्ग सुद्धा या मुनिराजांनी समतेने सहन केला. काय म्हणायचं, नष्ट केले ते कर्म आपले आणि ते मोक्षाला गेले. आणि त्याच्या निमित्तात ह्याचं कल्याण झालं. काय झालं, ह्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. काय केलं, कोणी कोणावर, तसंच कोणी कोणावर दया केली? कोण करू शकत नाही दया आपलं दुसऱ्यावर. आपल्याला वाटतं त्या तिर्यंच्या पिल्लांवर कोण दया करत नाही, त्या कुत्र्या मांजरांवर दया करत नाही कोण, त्यांना खायला प्यायला देत नाही, मिळत नाही वगैरे, तर त्यांचं कीव वाटतंय, त्यांची दया वाटते. पण आपली स्वतःची दया कशी वाटत नाही आपल्याला. आपण आपल्या स्वतःला नेतोय नरकामध्ये. नरक कसं असतं माहिती आहे, बघितलंय नरक दर्शन? मग भीती वाटली का नाही? असं सांगितलं होतं ते त्यांनी, हार्ट पेशंटनी बघू नका. म्हणजे असं इतकं भयंकर आहे वास्तविक. ते आपल्याला ते दाखवलंय, शास्त्रातनं कळालंय ॲटलिस्ट. असं तर मनुष्य बघू शकणार नाही नरक कसं आहे, स्वर्ग कसं आहे हे पण माहीत नाही आहे.
म्हणजे मिळालंय ना सगळं वर्णन, त्यातून त्यांनी केलेलं ते एक व्हिडिओ आहे. आणि ते बघून तरी सावधान व्हा, घाबरा आणि धर्माला लागा, सांगायचं आहे असं त्यातून. पण किती करतोय आपण दया स्वतःवर त्याच्या निमित्तात तरी. बघितली आहे नरक दर्शनची कॅसेट? कुठं बघितली आहे ना? हां, काय दाखवलं त्याच्यामध्ये? त्या नारकीला उचलून त्या आगीत टाकतात, परत त्या पहाडावरनं ढकलतात, परत ते कट करतात सगळ्या अस्त्र-शस्त्रांनी वगैरे. बघायला कसं वाटतं आपल्याला? त्याचं चालू आहे. वाटतंय का मी आज माझी दया करत नाहीये तर मी पण अशा स्थितीला जाणार आहे जिथं मला लोक ते नारकी काय करतील? असंच करणार आहेत. काय वेगळं करणार आहे तो? तुम्ही काय वेगळे आहेत का? नारकी म्हणून कॅटेगरी नाही आहे तिथं कुठली. फक्त ते पण तीर्थंकरांचं होणारा जीव असेल पुढच्या भावात तर फक्त 6 महिने कोट असतो बास. नाहीतर आयुष्यभर त्यांना सुद्धा किती वर्ष रे भैया? लाखो वर्ष. कशाला म्हणतात? 1-2 नाही, लाखो वर्ष. जिथं म्हणलं एक मनुष्य होता आणि त्याला कर्ज झालं होतं आणि काय त्याला मार्ग मिळेना त्यातनं बाहेर पडायचं, तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि जाऊन त्यांनी उडी टाकणार विहिरीमध्ये. तर ते तलावामध्ये कुठं चालला होता उडी टाकायला, तर मुनिराज भेटले आणि मुनीने त्याला थांबवलं. म्हणलं असं करणं योग्य नाही आहे, का करतोय? मग त्यांनी सांगितलं माझ्या जीवनात सुख नाही आहे, मला काय याच्यातनं बाहेर पडायचा उपाय नाही आहे, माझ्याकडे इतकं कर्ज झालंय, पैसा नाही आहे, मी कसं जगणार? मग त्यांनी सांगितले तुला दुःख आहे म्हणून तू हे करतोयस. काय करतोय? सुसाईड करत होता तो. म्हणले ह्यातून तू दुःखातून बाहेर पडणार ह्याची ॲश्युरिटी दे. म्हटलं तर भाऊ संपल्यावर कोण येणार आहे ना माझ्या मागं विचारायला? कोण येणार आहेच? सांगितलं त्यांनी इथं किती 10-20 वर्षांचं तुला त्रास आहे, ह्याचं फळ जर तू आत्महत्या केलास तर कुठं जाणार हो? नरकालाच जाणार. आणि गेल्यावर तिथं किती वर्ष सहन करायचं? कमीत कमी 1 लाख वर्ष समज. आता सांगितलं त्यांनी किती असेल ते सागरांमध्ये वगैरे. पण लाख वर्ष कशाला म्हणतात कळतंय का? आपलं आयुष्य किती आहे? किती आहे आयुष्य तुझं? भविष्यवाणी करतो का काय? 100 वर्ष म्हणा मॅक्झिमम. तर एवढ्या काळातलं आपल्याला दुःख जर सहन होत नाही तर तिथं 1000, 10,000, लाख, सागर असंख्यात वर्षाचं आयुष्य तिथं कसं सहन करणार आहे? मग इतक्या काळपर्यंत कोणाला एका शब्दाने सांगता येत नाही, बाहेर पडून जाता येत नाही, मरता येत नाही, काय त्यातून बस रडत बसावं लागणार आहे. म्हणून सांगितलं दया करो पहले अपने पर. मग कशी दया करायची आहे? आराधन से नहीं चिगो. म्हणजे काय करावं? फक्त जो उपयोग बाहेर चाललाय, ज्या ज्ञानाने तुम्ही बाहेरचा विषय करताय, तर त्याच ज्ञानाने स्वतःला विषय करा आणि एकदा तरी जाणा, निर्णय करा की मी या सगळ्यांना जाणणारा आहे, चेतन आत्मा आहे, मी म्हणजे शरीर नाही. मम्मी कोणाची? काय सांग मम्मीला, मला नरकात नेऊ नको. घेऊन जाते बरं का नरकात. ती मोह केली ना तुझा आणि तू तिचा नरकातच जातो. हा, तसे परिणाम होतात वारंवार. जे आपण आता भाव करतो तसे संस्कार होतात आणि ते पुन्हा पुन्हा उदयाला येत राहतात. मग कसं सुटणार आहे त्यातून? म्हणून सांगतायत, म्हणा एकदा लाईन. काय? म्हणजे काय? असं मी तुम्हाला सांगायचं, तुम्ही मला सांगायचं दया करो पहले अपने पर. म्हणून कधी वक्ता व्हायचं नाही माहिती का त्या? का बरं? दुसऱ्याला संबोधन करण्यातच आयुष्य जाते, ते स्वतःची आराधना राहती, स्वतःची दया राहती. म्हणून सांगितलं की जितकी विरक्ती, जितका ध्यान करू शकतो, ज्ञान करू शकतो तेवढं चांगलं आहे. दुसऱ्याच्या फंद्यात पडलं ना विकल्प होतात की हा का नाही करत, तो का नाही करत. म्हणजे माहिती का तुम्हाला, एक जिनदर्शन सुद्धा आपल्याला तारणारं आहे. कुठे गेली चिनू? प्राजू बरोबर गेली का? प्राजू ते बरोबर? प्राजू ते पण नाही आहे का? आणि तू काल नव्हता म्हणून आज आहे काय? होय, ती तुझी वाट बघितली काल, तू नव्हता. काय सांगत होता तुम्ही?
कधी व्हायचं नाही. हा नाही, मी जिनदर्शन सांगत होते. काय सांगितलं? जिनदर्शन इतकं पॉवरफुल आहे माहितीये, त्याच्यातून आपल्याला सहजतेने आपली दया होते आपल्यावर. म्हणजे एक दर्शन इतकं खतरनाक आहे ना, त्यात शक्ती अशी आहे की अच्छे पापी लोक सुद्धा तरलेत. कोण? जसं की अंजन चोर, जसं की पायसागर महाराजांचं माहिती असेल उदाहरण. ते पण सप्तव्यसनी होते म्हणतात आणि नंतर असं परिवर्तन झालं की उत्कृष्ट चर्या केली. तसंच समंतभद्र स्वामी, त्यांचं मी आत्ता वाचले, छान वाटलं मला ते, त्यामुळे ते वाचू आपण. एक मिनिट. म्हणजे स्टोरी माहिती आहे सगळ्यांना, पण जरा असं मला त्यातून हेच घटवायचं होतं. माहिती आहे समंतभद्र आचार्य कोण होते? कोण? रत्नकरण श्रावकाचार ग्रंथ लिहिला, पण त्यांची स्टोरी माहिती आहे? मी सांगते, तुला माहित नाही म्हणूनच सांगायला लागले. ऐक. ज्ञान पण त्यांचं वाढत असते. श्री समंतभद्र स्वामी मुनिव्रतात राहून आपली संन्यस्त वृत्ती निर्दोष पालन करीत असताना त्यांच्यावर एक नैसर्गिक आपत्ती येऊन पडली. काय पडली? हा. त्यावेळी ते तिच्यातून कसे पार पडले याची कथा हृदयद्रावक आहे. तिचा थोडक्यात तिथे उल्लेख करणे आवश्यक आहे. पंचमहापापांचा सर्वस्वी त्याग करून पंचसमितीचे पालन, पंचेंद्रियांचे संयमन, 4 कषायांचा निग्रह, षटकाय जीवांची रक्षा, निद्रा स्नेह यांचा त्याग व उभे राहून एक वेळ जेवण, याप्रमाणे मुनिव्रताचे 28 मूल गुण व उत्तर गुणांचे निर्दोष पालन करीत असता असाता कर्माच्या उदयाने मणुवक हल्ली गावात असताना, कुठे आहे ते? इकडंच आहे का? कन्नडच नाव वाटतंय, गोलगोल नाव आहे म्हणजे कन्नडच. त्या गावात असताना त्यांना भस्मक नावाचा रोग झाला. काय नाव रोग झाला? भस्मक. म्हणजे काय असतं? जे खाईल ते भस्म होत असतं. इतकी आग असती पोटामध्ये. हा तेच. तू सांगतो मी सांगू? भस्मक नावाचा रोग झाला. प्रथमतः त्यांनी या रोगाकडे दुर्लक्ष केले, पण तो वरचेवर वाढत चालल्यामुळे त्यांना शक्ती बाहेर वेदना होऊ लागल्या. काय होत असणार हो? उपास करून बघा, समजतं आपल्याला. किती? 1 दिवस त्यांचा असं खाऊन पण उपास केल्यासारखी गत होती. म्हणजे जे खाल्लं ते राहायचंच नाही ना, अशी ती शक्ती त्यांची त्यामुळं क्षीण होत चालली होती. आणि कसं करणार? मुनिराज होते, मागायची नाही, अयाचक वृत्ती आहे, आणि ते श्रावक देणार तर किती? म्हणजे तुमचं भांड्यातलं संपल्यावर थोडी ते सांगणार आहेत मला द्या अजून. आणि ते श्रावकाची पण काय म्हणायचे गैरसोय आणि मुनींची पण. त्यांनी काय केलं? उपवास आदी क्रिया तर करणे अशक्यच झाले होते. भस्मक रोग शांत होण्यासाठी भरपूर स्निग्ध आहाराची सतत काही दिवस आवश्यकता असते, तर तो रोग बरा होतो. किती? भरपूर आहार. कशाला म्हणायचं ते आपल्याला आपण अंदाज नाही करू शकत. त्यांनी सांगितले पुढं किती आहार घेत होते बरं का त्यांनी. पण त्यांना तर नियमित एक वेळ अयाचक वृत्तीने जेवण घ्यावयाचा नियम असल्यामुळे रोगाची शांती होणे अशक्य झाले. त्यांनी धैर्याने सर्व कष्ट सहन केले. रोग शांत होत नाही व आवश्यक भोजन मिळत नाही. अशा स्थितीत मुनींनी काय करायचं? काय करायचं? आपण काय करायचं? जायचं डॉक्टरकडे. काय इतकं तुम्हाला विचार करायचं? मुनींनी काय करायचं? अशा स्थितीत शरीर दुर्बल होऊन आवश्यक दैनंदिन क्रियामध्येही अडथळा येऊ लागला. त्रास व्हायला लागल्यावर, वेदना व्हायला तुम्ही काय करता हो? चांगले असताना पण धर्म करत नाही आपण, तर वेदना व्हायला लागल्यावर काय करणार? त्यावेळी त्यांनी मनात विचार केला की मुनिव्रतात राहून या रोगाचा प्रतिकार करणे हे तर अशक्य आहे. हा रोग असाध्य आहे, निष्प्रतिकारात्मक आहे. अशा वेळी सल्लेखनेशिवाय दुसरा उपाय दिसत नाही. सल्लेखना कशाला म्हणायचं? समाधीपूर्वक त्याग देहाचा, किंवा आत्मज्ञानपूर्वक देहाचा त्याग. सल्लेखनेशिवाय दुसरा उपाय दिसत नाही. आत्म्याच्या उद्धाराकरिता आपण हे महाव्रत घेतले.
त्याचा रोगाला भिवून त्याग कसा करावा असा विचार मनात चालला असताना एक मन असं म्हणत होतं, म्हणतेत ना द्विधा असती, कुठलं पण काम करताना आपल्याला पण करू का नको, असं करू का तसं करू, आज करू का उद्या करू, मला सांग मी करू का त्यांनी करू दे, सगळे अशी द्विधा त्यांची पण काय चालली होती की जर मला माझं मुनिव्रत नीट करायचं असेल तर या रोगाने तर साध्य होणार नाही आहे, त्यामुळं सल्लेखनाच एक ऑप्शन आहे. असा विचार मनात चालला असताना त्यांच्या दुसऱ्या प्रतिपक्षी विचाराने त्यांना निराळेच मार्गदर्शन केले. त्यांनी विचार केला, आपण जैन शासनाचा उद्धार करण्याचा संकल्प केला आहे, त्यामुळे लोकांचे अज्ञान व मिथ्यात्व दूर होणार आहे. लोकहिताचे हे महत्त्वाचे कार्य आपल्या हातून जर पार पडावयाचे असेल तर त्यासाठी काही काळ रोग शमनार्थ मुनिपदाचा त्याग करून क्षुधा निवारणार्थ उपाय केला पाहिजे. आत्या त्यांनी असा विचार केला, आपण सांगतो की दुसऱ्यांनी सांगितला वगैरे, त्यांच्याच मनाने दोन्ही विचार केले. त्यानंतर पुन्हा मुनिव्रत धारण करून आत्महित साधता येईल, म्हणजे आता आपलं रोग शमन करा आणि मग दीक्षा घेऊ परत, असा विचार आला होता बरं का. यामुळे माझ्या ज्ञानदर्शनात काहीच फरक पडणार नाही व कोणतीच बाधा उत्पन्न होणार नाही. थोड्या काळापुरता हा आपद धर्म स्वीकारून मग लोक कल्याण साधावे असा विचार झाला. दोन विचारांच्या झगड्यात कोणाचा विजय झाला? दुसऱ्याचा नाही, पहिल्याचा विजय झाला. कुठे गेलं? झगड्यात पहिल्या विचाराची सरशी झाली आणि मुनिव्रत न सोडता आत्मकल्याणार्थ सल्लेखना धारण करणे हेच अंतिम दृष्ट्या हिताचे आहे असा दृढ निश्चय करून ते आपल्या गुरुजवळ गेले व सल्लेखनेची याचना केली. काय केलं भैया? म्हणजे त्यांचाच विचार दोन्ही चालला होता की मुनिव्रत सोडून आपण एकतर सल्लेखना घ्यायची नाही तर गृहस्थ दशा घेऊन हे रोगाचं निवारण करायचं. आणि मग त्याच्यामध्येच त्यांनी काय केलं, निर्णय केला आपला की आपल्याला असं करणं योग्य नाही. सल्लेखनाच त्यांना योग्य वाटू लागली म्हणून ते जाऊन आचार्यांजवळ आपल्या गुरूंजवळ याचना करतात. यावरून त्यावेळी त्यांचे गुरु हयात होते असे दिसते. आपल्या शिष्याची ती गोष्ट ऐकून गुरूंची मुद्रा फार गंभीर झाली. म्हणजे गुरु पण इतके ज्ञानी असायला पाहिजेत, विवेकवान असायला पाहिजेत की अशावेळी त्यांना काय संबोधन करायचं. म्हणजे शिष्य तर इतका हुशार होता हा समंतभद्राचार्य, म्हणजे त्यांचे शिष्य इतके ज्ञानी, तत्वज्ञानी की आणि दृढ जे काय त्यांचे मत होते त्याच्यामध्ये. मग त्यांचे गुरु तर कसे असणार हो, ते तर त्यांच्यापेक्षा ज्ञानी होते. म्हणून त्यांनी सगळं जाणलं. आपल्या योग ज्ञानाने आपला शिष्य अल्पायुषी नाही असं त्यांनी जाणलं. त्याच्या हातून जिनशासनाचा महान उद्धार होणार आहे. त्या अर्थी अशा अकाली हा सल्लेखनेस पात्र नाही असे जाणले व त्यांनी समंतभद्रास सांगितले, तुझकडून जिनशासनाच्या उद्धाराची मला फार मोठी अपेक्षा आहे. ती तू पूर्ण करशील अशी माझी पूर्ण खात्री आहे. अशा वेळी मी तुला सल्लेखनेची आज्ञा देऊ शकत नाही. उलट माझी तुला अशी आज्ञा आहे की, नीट आहे का काय सांगितले ते आचार्य सांगतायत बरं का, कोणाला? शिष्याला. हा हक्क गुरुलाच असतो शिष्याला सांगण्याचा. शिष्याने स्वतः हा निर्णय घ्यायचा नसतो. कुठल्याही मुनींनी स्वतः ठरवायचं नाही की मला रोग झालाय तर केलं ना त्यांनी पण मग मी पण दीक्षा छेद करतो, बरं होतं आणि मग दीक्षा घेतो. किंवा डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, काहीतरी अपेंडिक्स झालं, काहीतरी अनेकांचं अनेक ऐकलं. म्हणजे असं करणं कुठल्या कंडिशनमध्ये सांगितले? जेव्हा त्यांच्या निमित्तात खूप प्रभाव न होणारी आणि त्यांचा अल्पायुष्य नाही आहे हे जाणलं होतं म्हणून त्यांनी सांगितलं आचार्यांनी. आणि आचार्य जे निर्णय घेतात ते शिष्यांनी ऐकायला हवंय. आणि आज तर असं कोण दूरज्ञानी नाही आहे, निमित्त ज्ञानी नाही आहे कोण, आणि मग काय म्हणून सांगणार आहेत तुम्हाला ते? म्हणून सांगितलं दीक्षा घ्यायची तर माताजी म्हणतात पुढची स्टेप घेतल्यावर मागे यायचं नाही परत. मग तुम्हाला शक्य नाही आहे ना जर नीट पाळणं, मागं राहा पण निरतिचार पालन करा जे काय तुम्ही करताय त्याचं. अकलंक निष्कलंकचं तसं सांगितलं नाही. अकलंक एक पाठी होती नाही, म्हटले नाही का निष्कलंक तुझ्याकडून भरपूर प्रभाव होणार आहे, माझं मरण झालं.
उलट माझी तुला अशी आज्ञा आहे की हा भस्मक रोग शांत होईपर्यंत तू जेथे व ज्या वेशात राहणे इष्ट वाटेल तसे व त्या वेशात राहून यथेच्छा आहार घ्यावा. तुला जशी इच्छा असेल तसं कर, तसा आहार घे, पण संलेखनेचा विचार सोड. असं गुरूंनी सांगितल्यावर ऐकणं पण त्यांची जबाबदारी असते. असं नाही की नाही मी घेणारच असं नाही म्हणले. शिष्य पण इतका रुजूबुद्धी होते. थोड्या काळात रोग शांत झाल्यानंतर पुन्हा मुनिव्रत धारण करावे याप्रमाणे गुरूंची आज्ञा झाली. ती प्रमाण मानून त्यांनी संलेखनेचा विचार रहित केला व सर्वांगाला भस्म फासून जटाधारी कुलिंगी साधूचा वेश घेतला. बघितलंय कधी कोण जटाधारी साधू कोणी बघितलंय असं वेश घेतलेले? असतात की बाकीच्या दुसऱ्या मंदिरासमोर ते बसले. त्यावेळी त्यांना अंतरंगात फार दुःख झाले. म्हणजे त्यांना स्वतःला पश्चाताप असं होता की आपण हे करतोय चुकीचं आहे. ऐकू येते का मावशी? जवळ आहे नाही तर जवळ आहे. त्यावेळी त्यांना अंतरंगात फार दुःख झाले. आराधना कथाकोशात कथाकोशकारांनी त्यावेळी ते कसे शोभले याचे वर्णन एका श्लोकात असे केले आहे. समंतभद्र स्वामींची कथा सांगायला लागले की आपण काय करतोय, आपण सगळ्या जगाला उपदेश देण्याच्या नादामध्ये स्वतःलाच सावध करायचं राहतोय. काय सगळं आयुष्य आपण पराच्या कल्याणासाठी घालवलं, पण आपल्यासाठी किती वेळ दिला, किती द्यायला पाहिजे. तर तिथं सांगतायत की समंतभद्र स्वामींना रोग झाला. कुठला रोग झाला माहित आहे? भस्मक रोग झाला होता. आणि मग त्यांनी मुनींकडे आपल्या गुरूंकडे गेले आणि म्हणले की मला संलेखना द्या, कारण मुनी दशेमध्ये राहून निर्वहन करणं शक्य नाही आहे. म्हणल्यावर गुरूंनी काय सांगितलं की तुझं अजून अल्पायुष्य नाही आहे आणि तुझ्या निमित्तात भरपूर धर्मप्रभावना घडणार आहे, तर आता तू संलेखना घेणं योग्य नाही आहे असं सांगितल्यावर तुला जो हवा तो वेश घे, पण मुनिदीक्षेचा छेद कर आणि आपला रोग बरा झाला पुन्हा उपस्थापित हो असं सांगितलं. छेदोपस्थापना कर. मग त्यावेळेस मुनींनी काय केला, आपला वेश सोडला आणि अंगाला भस्म फासून जटाधारी साधूचा वेश घेतला. बाह्य अंगी भस्म व एवढं छान वर्णन केलंय ना त्या, म्हणजे त्यांचं रूप कसं दिसत होतं जेव्हा ते भलेही भस्म फासलेत आणि असे जटा वाढवल्यात. रमेश मामा काय म्हणले, ते कसे दिसत होते हे सांगायला लागलेत बरं का. बाह्य अंगी भस्म व अंतरंगात सम्यक दर्शनादी दिव्य प्रकाश यामुळे चिखलाने माखलेल्या अत्यंत तेजपुंज रत्नासारखे ते दिसत होते. चिखलवर फासले पण रत्न कसं असतं बघितलंय का भैया? रत्न बघून माहित आहे का? डायमंड. जाऊ दे, ह्याच्यात तर बघितलं असतील की, खरं खरं नाही तर नाही बघितला. मग ते चिखलाने जरी माखलं तरी पण त्याचं शाईन कमी होत नाही, ते आपलं तेज देतच बाहेर. मग तसं सांगतायत की जरी त्यांनी आपल्या अंगाला भस्म फासलंय, जरी वेश बदललाय, तरी सुद्धा ते इतके तेजस्वी होते. का? कारण भेदविज्ञान जागृत होतं. त्यामुळे ते धगधगत असते ना विस्तू, भलेही त्याच्यावर तुम्ही राख घातली तरी पण ते दिसतच. बघितलं नसेल तर बघा एकदा आग लावून. हा, गरमी नाही, त्याचं तेज सांगायचं आहे असं त्यांनी त्या सम्यक दर्शनाला तेजपुंज सांगितलं ना. मणुवक हळ्ळी गावाहून निघून कांचीला शिवकोटी राजाच्या भीमलिंग नावाच्या शिवमंदिरात गेले. राजाला आशीर्वाद दिला, म्हणजे साधू होते ना वेशानी, आणि आशीर्वाद दिला. साधूंची ती भव्य व भद्र आकृती पाहून राजा विस्मित झाला. काय झालं भैया? ऐकली का स्टोरी? तू माहिती आहे ना ऐक स्टोरी? आता नाही म्हणू नको. मुनी होते, नग्न दिगंबर मुनी, आणि आहार कधी घेतात
एकदाच, दिवसभरात एकदाच आहार, आणि ते पण जेवढं तुम्ही देणार तेवढंच. म्हटल्यावर तिथं त्या मुनींना रोग झाला असा की जितकं काय खाईल तेवढं सगळं भस्म होऊन जायचं. आणि मग कोण देणार आहे आहार? तुम्ही देऊन देऊन थकाल पण ते खाऊन थकणार नाहीत, इतका भयंकर रोग होता. आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना विचार आला की मुनिदशा तर सोडणं योग्य नाही आहे. म्हणून त्यांनी सल्लेखनेचा विचार केला आणि गुरूंकडे जाऊन सल्लेखना मागितली. गुरु म्हणाले की तुझ्या निमित्तात भरपूर धर्म प्रभावना होणार आहे, असं मी तुला सांगते. काय तर तू जर्मनीला जाऊ नकोस. होय, म्हणून त्या शोधायला गेलाय का? तिथे जाऊन काढून वाचून येतो का काय गंध असती महाभाष्य? जाऊ नको, जाऊ सोड आता, नाही या म्हणल्या कशाला जायचं. तर त्यांनी काय केलं, मुनींनी सांगितलं की तुला योग्य नाही आहे आत्ता दीक्षा घेणं, म्हणून हा सल्लेखना घेणं योग्य नाहीये, तर दीक्षेचा छेद कर आणि तुझं रोग निवारण कर आणि मग पुन्हा उपस्थापित हो, असं आचार्यांनी गुरूंनी सांगितलं. म्हटल्यावर त्यांनी दीक्षा छेद केला. आणि काय केलं त्यांनी, कसा वेश घेतला भैया? मम्मीचीच लँग्वेज समजते का तुला? मम्मी इथं बसू दे, मी तिथं बसते. असं ते भस्म लावतात ना अंगाला, सगळं फासून घेतात आणि जटा वाढवतात. साधू असं काय म्हणतात, भगवा वस्त्र वगैरे घालणारे अशा टाईपचे साधू झाले ते. आणि ते गेले एका शिवकोटी नावाच्या राजाजवळ, आणि त्यांचं ते इतकं तेजस्वी रूप होतं, भले बहिरंगामध्ये वेश कसा पण असू दे, पण त्या तेजासमोर ते राजा सुद्धा प्रभावित झाला. साधूंची ती भव्य व भद्र आकृती मुद्रा पाहून राजा विस्मित झाला. त्याने शिव समजून त्यांना नमस्कार केला. हे शिवाचंच रूप आहे असं ते असं घेतलं होतं ना, जटा वगैरे, त्यामुळे ते शंकरच प्रकट झाले असं वाटलं असेल. महाराजांनी तेथील धर्मव्यवस्थेबाबत विचारणा केल्यावरून, म्हणजे तिथं काय धर्माचं पालन करता असं काय विचारलं असेल ना, तर त्यांनी सांगितलं काय आगम, त्यांनी त्यांच्या धर्मामध्ये काय करतात, भरपूर नैवेद्य, काय प्रसाद नाही, काय म्हणायचं, नैवेद्य नाही, हा नैवेद्यच की, हा भोग देवाला असं भोग चढवतात. किती चढवतात असं त्यांनी विचारलं. का विचारलं? स्वार्थ होता ना माग, कारण कोणाला मागितलं तर देणार नाहीये कोण असं, म्हणून त्यांनी विचारलं की इथं धर्मव्यवस्था कशी आहे असं विचारल्यावर राजाने शिवभक्ती, शिवाचार, सगळं ते शिवचे भक्त असणार, मंदिर निर्माण यांचा परिचय देऊन या मंदिरात दररोज 12 खंडुग म्हणजे किती, 40 शेर. कशाला म्हणते 40? एक शेर म्हणजे काय असतंय? नाही जास्त आहे. 3 शेर म्हणजे 5 किलो का? बर 40 शेर म्हणजे सांगा रे गणित. 3 शेर म्हणजे 5 किलो, तर 40 शेर म्हणजे किती? 7 किलो. 7 किलो असतं बहुतेक एक शेर म्हणजे. एक शेर म्हणजे 7 किलो नसतंय. नाही 3 शेरला 5 किलो बरोबर. हा बरं बघून घ्या, जाऊ दे. काय कळलं? म्हणजे थोडक्यात मला सांगायचं होतं की इतकं सारं ते चढवत होते ना, तर त्यांनी सांगितलं 12 खंडुग भात नैवेद्यासाठी दिला जातो असे सांगितले. त्यावरून महाराजांनी तुमचा तो नैवेद्य मी शिवार्पण करतो, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराकडून खाऊन दाखवतो असे सांगून सर्वांना उल्लू बनवले का? सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले व दार बंद करून घेतले. आता कोणीही असं सामान्य विचार करू शकणार नाही की एकटेच ते होते आतमध्ये आणि देव एवढं तर ह्यांनी खाणार नाहीये, असं कोणाचा पण विचार होणार नाही. ठीक आहे, खाल्लं तर एवढंसं खाईल, पण
दरवाजा उघडेपर्यंत सगळं भस्म झालं होतं. म्हणून तशी ते पद्धत झाली वाटतं. ते सगळं करत भोग वगैरे चढवतात तेव्हा दरवाजे बंद करतात ते. होय का? जाऊन आलाय का शिव मंदिरात? सगळं असं बंद करतात. होय, माहित नाही आपल्याला, आपण कधी गेलोच नाही. हा बोला. शेर म्हणजे एक शेर म्हणजे 933 ग्रॅम असं लिहिलंय. एक पायली म्हणजे 7 किलो आणि अर्धा पायली किंवा अडचणी म्हणजे 7.5 किलो. बरं जाऊ दे, आणि समजून परत घ्या खाली काय असेल ते. एक शेर म्हणजे 2 किलो. किलो 1.5 किलो असेल एक शेर म्हणजे बहुतेक. किती असते मावशी? दीडपेक्षा जास्त किलोला कमी होते. किलोला वरती एवढे घालायला लागते. शेरावर एवढे घातले की 3 किलो होते. किलोवर एवढं वर घाला बरं का. शेरावर एवढे घालायला लागते 2 किलो. बरं बरं चला असू दे. चिंचा म्हणजे पावशेर म्हणे. हा तर त्यांनी 40 शेर भात खाल्ला एवढं सांगायचंय. जाऊ देत किती का असे ना. हा तर ते मी ईश्वराकडून खाऊन दाखवतो असे सांगून सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले व दार बंद करून घेतले. सर्व लोक बाहेर गेल्यानंतर ते सर्व अन्न त्यांनी स्वतः खाऊन टाकले. किती खातो भैया? चिनू किती खायचं असतं सांग? मी अनशन आहे स्वरूप, खाणे माझा स्वभाव नाही. दरवाजा उघडून सर्वांना आत बोलवून तुमचा सर्व नैवेद्य महादेवाने भक्षण केला असे सांगितले. ते ऐकून व पाहून राजास आश्चर्य वाटले. सामान्य गोष्ट आहे, सगळ्यालाच आश्चर्य वाटेल कुठं गेलं असं सगळं. पहिल्या दिवसाचा आहार त्यांच्या जठराग्नीने पचवला. सगळं खाल्लेलं होतं तर त्यांची भूक शमली. म्हणजे त्यांना जी भूक होती ती किती दिवस झालं ती शमलीच नव्हती, पण आज त्यांची भूक शमली. त्यामुळे रोगाची अल्प अंशाने तृप्ती झाली. त्यामुळे आता काय झालं, दुसऱ्या दिवशी लोकांनी तेवढंच नैवेद्य आणलं, पण आता ह्यांचा रोग थोडा शमला होता ना, तर थोडासा आहार त्या नैवेद्यातून शेष राहिला. याप्रमाणे क्रमाने दररोज अधिकाधिक आहार शिल्लक राहत असलेला पाहून राजास संशय उत्पन्न झाला. आता का खाई ना हो देव तुमचं? हा देवच खातो ना, मग का पोट भरलं का देवाचं? त्याने 5व्या दिवशी देवळाला गराडा घालून दरवाजा उघडण्याची आज्ञा दिली. उघडा म्हणून राजाने सांगितलं साधूला. राजसेवकांची धडपड ऐकून यापुढे आपणावर उपसर्ग प्राप्त होणार असे समजून तो निवृत्त होईपर्यंत त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. कोणी? व एकाग्र चित्ताने चतुर्विंशती तीर्थंकरांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. कुठलं स्तोत्र रचलं? स्वयंभू स्तोत्र रचलं. आदिनाथ भगवंतांपासून यथाक्रम स्तुती चालू असताना दरवाजा उघडला होता का नाही? त्यांनी उपसर्ग समजून सगळ्या अन्न पाण्याचा त्याग केला आणि ते बस भगवंतांची भक्ती करण्यामध्ये जुडले गेले. म्हणजे तिथं रचना झाली त्यांच्याकडून. काय म्हणले मी भैया? कुठलं स्तोत्र? काय त्याच्यामध्ये? 24 तीर्थंकरांची स्तुती आहे. आणि मग पहिल्या स्तोत्रापासून बस त्यांना भगवान आणि मी एवढंच दिसत होतं, काय दुसरं काय आठवत नव्हतं आणि काय नाही. अशी स्तुती कधी रचना होते जेव्हा अशी अत्यंत भक्ती अंतरंगातून प्रगट होते ना, त्यावेळेस तिथं तशी रचना सहजतेने होते. आणि मग पहिल्या तीर्थंकरांपासून त्यांची भक्ती चालू झाली होती. काय आगम आणि कुठं? पहिले कुठले भगवान? दुसरे? थांब की जरा. दुसरे? तिसरे? चौथे? काय? पाचवे? कोण आहे पाचवे? 6वे? मी नाही म्हण. 6वे पद्मप्रभू, 7वे सुपार्श्वनाथ आणि 8वे चंद्रप्रभू. भगवंतांची स्तुती करताना त्यांनी काय केलं? वंदे म्हणून आपलं मस्तक नम्र केलं. पहिल्यापासून 8व्या तीर्थंकरांपर्यंत त्यांनी आपलं मस्तक झुकवलं नव्हतं. आणि इव्हन त्यांनी त्या समोरच्या पिंडीला पण नमस्कार करत नव्हतेच, त्याच्याकडे बघून नव्हते म्हणत. पण जी भक्ती अंतरंगातनं उत्पन्न झाली होती ना, त्याच्या निमित्तामध्ये जेव्हा
8व्या तीर्थंकरांची भक्ती करताना दुसरी लाईन म्हणली आणि आपलं मस्तक झुकवलं, काय झालं सगळं माहितीये तुम्हाला? हा, काय झालं तिथं? ती पिंड बघून माहित आहे का, शिवलिंग ती भंग झाली आणि त्यातून चंद्रप्रभू भगवंतांची मूर्ती बाहेर आली आणि ह्यांनी केलेला नमस्कार भगवंतांनाच झाला, पिंडीला नाही झाला. आणि मग हे जेव्हा भगवान बाहेर आले तेव्हा राजा आत आला कुठून, आणि राजाला काय दिसलं, अशा भगवंतांचं दर्शन हे करतायत म्हणजे हे किती श्रेष्ठ आहेत. आणि असं दोषारोपण करायचं तर विचारच राहिला नाही. आता काय झालं, असं काहीतरी अतिशय त्यांच्या निमित्तात घडलं, त्याच्या निमित्तात तो सुद्धा प्रभावित होऊन परिवर्तित झाला. कोण? शिवभक्त, शिवकोटी राजा. म्हटलेलं असते ना त्याला शिवपिंडीला दर्शन करायला, ते असं सांगितलं इथं, त्यांनी अशी घेतली आहे स्टोरी. ते पिंडीला नमस्कार करा सांगतात तेव्हा त्यांनी स्वयं हा, पण त्यांनी इथं असं घेतलं की त्यांनी स्वतः तो उपसर्ग समजून त्यांनी आपली रचना सुरू केली तिथं, म्हणजे आपली भक्ती सुरू केली होती. आधी भगवंतांपासून यथाक्रम स्तुती चालू असता अष्टम तीर्थंकर चंद्रप्रभू यांच्या स्तुतीसमयी त्यांची दृष्टी भीमलिंग मूर्तीकडे गेली. आतापर्यंत त्यांनी डोळे झाकून म्हणत होते, तुम्ही डोळे झाकून ऐकताय ना, तसं ते डोळे झाकून म्हणत होते, ते जागे होते. आणि तुम्ही आणि मग ते त्यांच्याकडे बघून आता 8व्या तीर्थंकरांच्या वेळेस डोळे उघडले आणि ते बघितलं तर सहन झालं नाही त्या पिंडीला आणि ती दुभंगली. आता पण आहे म्हणतात बरं का तिथं, फटा महादेव म्हणतात, बघू नये भैया जो तिथं नाहीये मूर्ती, मूर्ती नाही. हा, तर ते फुटलेलं पिंडी आहे, फक्त तेवढंच आहे तिथं. स्तुती समय त्यांची दृष्टी भीमलिंग मूर्तीकडे गेली. तो त्या ठिकाणी त्यांना चंद्रप्रभू भगवंतांची प्रकाशमान चंद्रलांछन युक्त अशी स्फटिकमणी मूर्ती दिसून आली. हे पाहून त्यांनी देवळाचा दरवाजा उघडला व आपण शेष तीर्थंकरांची स्तुती करण्यात स्वतः गडून गेले. दरवाजा उघडता शिवकोटी राजा आत आला. ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. त्याचे हृदय परिवर्तन झाले व त्याने आपला धाकटा भाऊ शिवायन यासह योगीराज समंतभद्र यांना साष्टांग नमस्कार घातला. म्हणजे करायला आला होता काय, आतमध्ये दंडित करायला आला होता, पण स्वतः दंडवत घातलं त्याने राजाने. स्तुती पूर्ण झाल्यानंतर समंतभद्रांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला व धर्माचे सत्य स्वरूप समजावून सांगितले. शिवकोटी राजाला वैराग्य प्राप्त झाले. आपल्याला किती वेळा ऐकलंय तरी बी वैराग्य कोण आहे ते? हा, म्हणजे असं वैराग्य व्हायला फक्त एक निमित्त लागतंय. हो, तुमची चिंगारी चालू तर ठेवा आतमध्ये, तीच झाकून टाकली आहे तर. त्याने आपल्या श्रीकंठ मुलाला राज्य देऊन आपल्या भावासह मुनिराजांजवळ काय केलं मावशी? चल दीक्षा घेऊ. त्यावेळी अनेकांनी अणुव्रते सुद्धा धारण केली. श्री समंतभद्र थोड्याच अवधीत रोगमुक्त झाले व आपत्काल संपला. नंतर प्रायश्चित्तपूर्वक त्यांनी पुन्हा जैन मुनी दीक्षा धारण केली आणि त्यांची धर्मसाधना केली, प्रभावना केली असं सांगितलं. अनेक ग्रंथांची त्यांच्याकडून त्यांना सिंह म्हणायची. शिवकोटी मुनी माहित नाही कोण लिहिलेलं, काय म्हणती त्यांना काहीतरी सिंहाची हा त्याच्यावर समोर कोणी टिकत नव्हतं. म्हणजे इतके गाढ ज्ञानी होते ना, प्रगाढ ज्ञानी. त्यामुळं आणि एक ते काहीतरी विशेषण वापरलं की खूप विशेषण आलाप म्हणा त्यांच्या वचनाला, प्रवाद म्हणू नका. आलाप म्हणा, प्रवाद म्हणू नका. प्रवाद मध्ये वाद आहे आणि आलाप मध्ये चर्चा आहे म्हणा, स्पष्टीकरण आहे म्हणा, उपदेश आहे म्हणा. म्हणून त्यांचं वचन असं होतं की जे नियमाने कोणाला भव्य जीवांना मार्ग दाखवणार, किंवा त्यांनी सांगितलंय ना दुसऱ्या रत्नाकरांच्या दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं, दुसरं कुठल्या लँग्वेज मध्ये बोलले यांनी? म्हणजे ती स्तोत्र आहे, एक श्लोक आहे, त्या रत्नाकरण श्रावकाचार्य मधली गाथा आहे ती.
काय सांगितलं त्यामध्ये? देशयामी समीचीनम, मी समीचीन धर्माचं देशना देतोय. धर्मम कर्म निवर्हणम, असं ते धर्म काय आहे हो? कर्माचं निवर्हण करणार आहे, नाश करणार आहे तो धर्म. आणि काय असं आहे? संसार दुःखतः सत्वान, म्हणजे संसार दुःखामध्ये बुडलेल्या त्या सत्व म्हणजे प्राण्यांना. कोणाला? आपल्या शेजारच्याला. आम्ही कुठं बुडलोय? आम्ही वरच आहे. तर जो आज सकाळी आत्या सांगितली मला, काय ती विहिरीत बादलीच बुडत नव्हती. म्हणली असं आपलं पण उपयोग आहे ना, आधीपासून बाहेर भरकटतोय ना, त्यामुळे आत बुडतच नाही म्हणली आपला उपयोग. आणि आमची बादली आतच बुडाली. म्हणजे असं आपण आपला उपयोग बाहेर घालतो, त्यामुळं कुठं आत यायला आपल्याला मार्गच मिळत नाही. सगळं बाहेर रमतो, रुचतं आपल्याला सगळं बाहेरचं. पण ही स्वतःवरची केलेली अदया आहे आणि त्याच्या निमित्तात आपल्याला त्याचं फळ भयंकर मिळणार. म्हणून काय करायचं? स्वतःवर दया करायची. तर एकदा दर्शन करा भगवंतांचं. केलं का आज? केलं का कधी? खरं खरं बाहेरून आतून? हां, काय लब्धी केलं का दर्शन? हां, आगम केलं? नाही केलं? कोणाचं दर्शन विचारलं तुला? मग ते बिचारे एकटा खरं बोलल्यासारखं वाटलं मला. म्हणजे देव दिसले तर दर्शन झालं, नुसतं मूर्ती दिसली तर नव्हे. मग तो देव बाहेर नाही येत, आत आहे. आज नाही, काल बसला होता माझ्याजवळ तो, हो ना. हां, तर त्यांनी केलं ध्यान बरं का. आणि मला विचारलं तू काय करा, तुम्ही काय करायला? म्हणून मी लिहित होते. म्हणजे मी अभ्यास करायला. मला काय सांगायचं होतं? देशयामी समीचीनम धर्मम कर्म निवर्हणम, अशा समीचीन धर्माचा मी उपदेश देतो की जो कर्माचा नाश करणारा आहे आणि संसार दुःखतः सत्वान, संसारात बुडालेल्या अशा त्या दुःखी प्राण्यांना यो धरत्युत्तमे सुखे, उत्तम सुखामध्ये धरणारा असा तो धर्म आहे. तुम्हाला उत्तम सुख पाहिजे का? पाहिजे का? मग मंदिरातच बसायचं का दिवस रात्र? असं नाही आहे. ते आपलं शरीर हेच मंदिर आहे म्हटलं, आणि त्यात असणारा तो आपला आत्मा म्हणजे देव आहे. म्हणून ते सांगितलं ना त्याच्यामध्ये काय? तनुजीन मंदिर मन कमलासन, त्यावरी चिन्मय तुंगय जे जिन पदकमलानी संग. हे काय? शरीर हे तनु म्हणजे जिनमंदिर आहे, आणि त्यामध्ये असणारा आपला आत्मा म्हणजे देव आहे तो. तनुजीन मंदिर मन कमलासन, त्यावरी चिन्मय तुंग, त्यावर हा माझा चिन्मय आत्मा आहे तो. त्याला ग्रहण करा. तर बाहेर कुठं देवदर्शनाला जाऊ नका, चालतंय. काय म्हणले मी? कोणी काय काय घेतलं? पहिलं वाक्य सोडून दुसरं वाक्य घेऊ नका. चिनू काय म्हणले? लब्धी ज्याला देवदर्शन करायचं नाही ना, करू नका. पण आत्मदेवदर्शन करा तर बास, त्यातून सुटणार आपण. पण ते करायला होत नाही आपल्याला, म्हणून जायचं त्यांच्याजवळ. आणि ती खरी केलेली दया आहे आपण आपल्यावर. आपण फक्त जिनदर्शन करत नाहीये, किंवा म्हणजे ते आमचं नुकसान नाही आहे. ज्यांनी तुम्हाला सांगतात ना त्यांच्याबद्दल कटकट वाटते की नाही भैया, काय सारखं सारखं सांगतात जावा जावा दर्शन करा. तर ज्यांना असं वाटतं ना, तर ते हो म्हणतोय का काय? हां, म्हणूनच त्याला पकडले का? तुला नाही पकडले. तर ज्यांनी असं सांगतात ते आपल्याला वाटतं की आपल्याला काय त्रास देतात सारखं. पण स्वार्थ नाहीये त्याच्यात सांगणाऱ्यांचा. तुम्हाला नरकात नेता हे कळत नाहीये. म्हणजे ज्याला अनुकूल आहे ना आज, त्याच्या निमित्तात असा उदय येतो की जर्मनीला जावं लागते. म्हणजे बाहेरच गेला. म्हणजे आपण स्वतःला त्या धर्मापासून, देवापासून, गुरूंपासून तोडतो, स्वतःला हे कळत नाही. असं एकाने भाव केले बरं का. तुमची वेळ झाली, किती वाजले? ते त्यांना इतकी रुची होती एक जण की फॉरेनला जायचंय, तिथं शिकायचंय, तिथं राहायचंय, जॉब करायचंय, लग्न करायचंय, सगळं अशी इतकी रुची होती की धर्माचं लय महत्व नव्हतं. नवरा तिकडचंच मिळाला, तिकडच गेले, तिकडच राहिले. धर्म किती घडणार?
इच्छाच नव्हती तर अंतरंगामध्ये असं सानिध्य मिळतं. मग माताजी सांगतात की जाऊ देत, तिचं छान झालं असेल वाटेल तुम्हाला, पण जर हे आज परिणाम केले की नको आपल्याला जायला, जवळ अनुकूल असताना बरं का, जर आपण केलं नाही दर्शन, दूर असेल ठीक आहे, तुम्हाला शक्य नाही, त्याला विचारलं मी जर्मनीमध्ये नाही आहे का रे, देवदर्शन करायला येत नाही का, तो म्हणला नाही आहे, जवळ बेल्जियमला जावं लागतंय असं काहीतरी म्हटलं, तरी पण वर्षातनं का काय एकदा ट्रिप काढतात आणि दर्शन करून येतात. म्हणलं अशा ठिकाणी का जावं लागलं आणि राहावं लागलं, आपण केलेल्या परिणामांचं फळ असतं. काय काका सांगा, जाऊ नको म्हणून आता. येणार आहे 1 वर्षात येणार. 1 वर्ष, येणार आहे. 1 वर्ष आयुष्य आहे का आपलं, का बाजू घ्यायला लागली. तर मला म्हणायचं होतं की जर ज्यांनी आज अनुकूलता असताना तो करत नाही, त्याला महत्त्व वाटत नाही ना, तर समजून घ्या तुम्ही अशा ठिकाणी जाणार जिथं की तुम्हाला जिनं देव, जिनं देशना आणि मंदिर मिळणार नाही. कुठे आहे असं स्थान, कुठे? 3ऱ्या नरकापर्यंत उपदेश आहे. तुम्हाला 3ऱ्या नरकाच्या खाली जावं लागणार. म्हणजे कितव्या, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या नरकात जाण्याची तयारी आपली, जिथं की देव सुद्धा आता तुम्हाला उपदेश करायला येत नाहीत. आणि देव पण सगळ्यांना उपदेश करत नसतात बरं का. जाऊन तिथं लय महाभाग्य असेल कोणाचं तर मिळतं एखाद्याला. आता गेला कोणाचा जीव, सीतेचा जीव गेला कोणाला सांगायला माहित आहे, लक्ष्मण आणि रावणाला उपदेश द्यायला 3ऱ्या नरकात गेला जीव तो, असं सांगितलं जातं. तर तिथं फक्त त्या दोघांनाच उपदेश दिला, बाकी नारकी नव्हते का हो तिथं. मग ते पण आपलं हात धुवून घेतले असते की, का नाही गेले ते वर, त्यांना का सम्यक दर्शन नाही झालं. इवन ते हे पण सांगितलं, चारण मुनी गेले त्या सिंहाला उपदेश द्यायला कुठं, जंगलमध्ये, आणि त्यावेळेस तिथं अन्य पशु पण अनेक होते, पण त्यांचा उपदेश फक्त त्या सिंहाच्या जीवालाच मिळाला आणि त्यांनीच ग्रहण केला. का हो असं, म्हणजे असं असतं. आता या घरामध्ये एवढे सगळे जण आहेत, बाकीचे सगळे जसं त्या जंगलात सगळे होते अनेक प्राणी, पण उपदेश फक्त त्या सिंहालाच मिळाला. त्या सीतेचा जीव गेला इंद्र त्या नरकामध्ये, आणि त्यांनी त्या दोघांनाच उपदेश दिला. उपदेश पण ग्रहण झाला त्या दोघांनाच, बाकीच्यांना आवाज सुद्धा येत नाही, जे इतर देव येऊन बोलायला लागले तर. असं आपलं पाप असतं. म्हणून असं विचार करू नका, तिथं पण मिळतेच की उपदेश. म्हणजे 3ऱ्या नरकापर्यंत जायचं का, 3ऱ्या नरकाच्या पण खाली जातो जर आपण अशी विराधना केली तर. सहज विराधना करतो आपण. म्हणून न करणाऱ्यांबद्दल क्लेश पण करून उपयोग नाहीये. ते स्वतःवर दया करतायत आणि त्यांच्या निमित्त ते स्वतःच काय म्हणायचं नुकसान करून, नुकसान लई चांगला शब्द आहे, थांब, स्वतःचा घात करतायत स्वतःसाठी. इतकं भयंकर पुढचं भविष्य बनवतायत, तर तुम्ही काय करू शकणार आहे. पहिला म्हणजे नरक आहे की नाही आता विश्वास होत नाही ना कोणाला. आपण आता हे नरकात जातो हे सगळं सांगतो, त्यांना स्वर्ग नरक आहे की नाही. म्हणूनच पहिला विचारले मी, नरक बघितलं का तुम्ही म्हणून. म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं मेल्याशिवाय नरक पण दिसत नसतं. मग कोणावर विश्वास ठेवायचा आहे. तर म्हणजे पुनर्जन्म आहे, तुमचं कर्म तुम्हाला फेडायला तर कुठं ना कुठं जावं लागणार आहे आणि ते जन्म घ्यावं लागणार आहे. मग चांगलं कर्म करणारा चांगल्या गतीला जातोय हे दिसतंय. म्हणजेच वाईट कर्म केलं तर कुठली तरी अशी पर्याय मिळणार जिथं ते कर्म फेडावं लागणार, तिथं ते आपलं पाप पूर्ण नष्ट झाल्याशिवाय. तर म्हणून म्हटलं ना, नरकात गेल्यावर पापाची बहुलता असते, पण म्हणजे बहुलता आहे म्हणून नरकात गेला, पण नरकातून वर येताना कशाची तीव्रता नसते त्यांना. नरकातून वर येताना पाप राहिलं नाही तेवढं, म्हणून ते वर आले. आणि ह्याच्या उलट करायचं देवाचं, सांगा देवगतीला जातो का बरं, पुण्याची इथं बहुलता झाली म्हणून गेला देवगतीला, आणि देवातनं खाली येतो म्हणजे समजून घ्या पुण्य भोगून संपवले, आता राहिलं नाहीये शिल्लक, म्हणून तुम्ही म्हणजे कंपॅरेटिव्ह कमी झालंय म्हणून तुम्ही खाली आलाय. एकेंद्रियामध्ये म्हणा किंवा आता मनुष्य तिर्यंच्या गतीत जन्मला तरी सुद्धा तसं पुण्य नाही शिल्लक राहिलं, म्हणून सांगितलं तुम्हाला इथं जन्म मिळतो आणि पुन्हा मग तुम्हाला जर मिळाला मार्ग तर कल्याण होणार, नाही तर पुन्हा खाली नाही तर वर. काय करायचं, बाउन्स होत राहायचं. म्हणून सांगितलं असल्या
कचाट्यातनं बाहेर पडायचं असेल तर आत्मदर्शन करा, स्वतःला जाणा. आता वेळ आहे तर भोगा आपलं आत्माचा आनंद. ह्याच्या पुढं कधी काय करू शकणार आहे माहीत नाही. कोणाचं कशी देशना मिळणार की नाही, आपल्याला तशी बुद्धी होणार की नाही, आयु मिळणार की नाही. म्हणून ते आत्ता काय सांगितलं मी ऐकलं एक व्हिडिओ. आता कान असून पण आपण जर ऐकलो नाही ना 4 इंद्रियापर्यंत जातो म्हणे. का 4 इंद्रियाच्या पर्यंत कान नाहीये. आता ते सांगताना आपण ग्रहण केलं नाही तर ते कानाचा उपयोगच नाही ना आपल्याला कळणे. बहिरा होणार किंवा मग कानच मिळणार 4 नाही. इंद्रियापर्यंत जातो मग. डोळ्यांनी दर्शन केलं नाही तर 3 इंद्रियामध्ये जाणार. पुढं नाकानी वचन नाही बोलले चांगले किंवा जिनवाणीचं अध्ययन नाही केलं, त्याचं साठी वापर नाही केला तर 1 इंद्रियामध्ये जन्मणार. तर याच्यासाठी काय सांगितलं की मी आत्ता एक व्हिडिओ बघितला, त्यात सांगितलं की एक मनुष्य आणि तो म्हणतोय की त्याला यमराज समोर आला आणि विचारला, चल तुझं वेळ संपली आहे तर तुझ्याकडं किती प्रॉपर्टी आहे. तर त्या मनुष्याने सांगितलं माझ्याकडं 27 प्लॉट आहेत. प्लॉट आहेत का फ्लॅट आहेत काय तर म्हणलं बरं का ते, म्हणजे इतकं प्रॉपर्टी आहे. मग म्हणला यमराज की आता मरताना तू जाणार आहे, किती नेणार, किती न्यायचं. म्हणले 27 आहेत. तर ते यमराज थोडंसं दया करेल, थोडंसं अशा ठिकाणी जन्मवेल की तिथं 27 पेक्षा जास्त असतील. कसं म्हणले 27चे मी तुला 30 करून देतो. कोणी म्हणलं असं तर मरण करा तर ते 27 असू दे, 30 असू दे, 20 असू दे, सगळं तर सोडून जाणार आहे इथं. म्हणले मग ते वाढवून तुम्ही काय करताय हो, तुम्हाला हे कळत नाही. आयु चालली आहे त्याच्या मागं, आपलं सगळं भव चाललाय आणि मग त्यातून किती आनंद भोगणार आपण. म्हणून सांगतायत की आहे जवळ मिळतंय पुण्याने तर ठेवा, नाही असं नाहीये, पण त्याच्यामध्ये किती आसक्ती असावी आपली. ते माझं आणि ते अजून वाढवायचं या विकल्पामध्ये आपली अदया होतीये. म्हणून सांगितलं आपल्याला दया कोणाची वाटते हो, ते एक असं हिप्नोटाईज करतात माहिती आहे, तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. आणि ते हिप्नोटिझम करून काय करतात त्या ते नाही का काहीतरी एक मला दाखवलं होतं कोणतरी, कुठलं ते आत्ताच आलेलं फिल्म होतं, ते हिप्नोटाईज केलेले असतात त्या मुलीला आणि ती त्या फॅमिलीलाच सतवत असती. नाही नाही हा असं काहीतरी तू बघितली. हा शेतान मध्ये होतं तसं काहीतरी की त्या मुलीला हिप्नोटिझम केलेलं असतं एका मनुष्याने, ब्लॅक मॅजिक म्हणतात त्याला, आणि त्याला विद्या सिद्ध करायची असती म्हणून अशा सगळ्या मुलींना तो हिप्नोटाईज करत असतो. हा मला असं ऐकूनच माहिती आहे, मला लय माहित नाही काय त्यातला. तर ती मुलगी म्हणे स्वतःच्या घरातल्यांना सतवत असती. म्हणजे तो काय सांगितलंय, मार म्हटलं की मारणार, काय खा म्हणलं की खाणार. ते काय म्हणे चहा पावडर असं तिने डबा खायला लावलं तिला. हा आणि काय केलं, हा असं हिप्नोटाईज करतात की ते त्यांनी जे सांगितलं ती करणार. कोणाची दया वाटते हो तुम्हाला, तिची ना. तिला हिप्नोटाईज केलं, किती तिला त्रास. अरे रे हा तुम्हाला काय केलं हो, तुम्हाला पण जादू केली आहे का कोण. मिथ्यात्व हेच सगळ्यात मोठं जादूचं कारण आहे आपल्यावर. आणि त्याच्या निमित्तान शरीरामध्ये त्या सगळ्या परिग्रहामध्ये त्या सामग्रींमध्ये इतकं अडकून गेलं की स्वतःला असं काहीही खाऊ घालतोय, काहीही करतोय, स्वतःचं नाश करतोय त्याच्या निमित्तान. म्हणून काय म्हणा आता परत, दया करो पहले अपने पर, आराधन से नहीं चिगो, कुछ विकल्प यदि आवे तो भी संबोधन समतामय हो. चला दया करू. डाव्या हातावर उजवा हात ठेवा, स्वतंत्र बसा, ताट बसा, जाणा. परमदया स्वरूप
निज शुद्ध आत्मा जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कोणाविषयी अनुराग नाही, द्वेष नाही, क्रोध नाही, प्रेम नाही. हा मी आत्मा तर समता स्वरूप आहे. विषमता हा माझा स्वभाव नाहीच. सर्व संयोगापासून, संयोगी भावापासून भिन्न अस्पर्शी आत्मा जाणा. निर्णय करा, या विश्वामध्ये माझा कोणीही नाहीच. मी कोणाचा नाहीच. स्वतंत्र आहे मी, स्वाधीन आहे मी. बस आनंद स्वरूप आहे. निर्विकल्प स्वरूपोऽहम्, समता स्वरूपोऽहम्, एकोऽहम्. ओम विसर्जन.